आज या ठिकाणी अमृतवर्णी प्रवरामाईचं गंगापूजन या ठिकाणी केलेलं आहे। त्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सगळेच आमचे नेते तालुक्यातील उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणचे आमचे आदिवासी नेते अमित भांगरे, दिलीप भांगरे येथील सगळेच आणि गावातील कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अत्यंत आज दिवसभर अकोल्याला आणि संगमेश्वरला आम्ही सरपंचांच्या सभा तर केल्या, परंतु कोदणी असं गाव आहे की ज्या गावाला मी अद्यापर्यंत गेलो नव्हतो। आज आम्ही गोटीतून त्या गावाला गेलो, ज्या ठिकाणी रामायण चरित्रकार वाल्मिकी ऋषी यांची समाधी आहे। त्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी गंगापूजन करण्यासाठी आलेलं आहे। गंगापूजन करताना प्रार्थना सर्वांनी केली की सर्वांना सुख सौख्य लाभो, त्या आदिवासी परिसराचा देखील भविष्यामध्ये पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून कायापालट हो। आमचा अकोला तालुका आदिवासी आहे, पण आज खरं काश्मीरपेक्षा मी नेहमी सांगत आलो, दिल्ली सांगितलं, जगात सांगितलं की हा भाग निसर्ग सौंदर्य एवढा नटलेला आहे, तो जगाच्या त्या नकाशावर चमकावा हीच माझी गंगामाईचरणी प्रार्थना आहे, प्रवरामाईचरणी प्रार्थना आहे। सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आज आदरणीय आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय वाकचौरे साहेबांच्या हातून जलपूजनाचा कार्यक्रम हा ठेवण्यात आला होता। साहेबांच्या व्यस्त शेड्यूलमुळे थोडासा उशीर झाला, परंतु अनेक आदिवासी बांधव साहेबांच्या स्वागतासाठी उत्साही होते। आज खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे की भंडारदरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, यावेळेस अतिवृष्टी जास्त झाली। भंडारदरा धरण तसं पाहिलं तर 10 जुलैला भरलेलं होतं। 4 वेळा धरण इतकं भरेल इतका पाऊस यावेळेसच्या आदिवासी लोकांनी सहन केलेला आहे। सध्याची साहेब परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की लोकांना रोपं दुबार लावायला लागल्या, दुबार आवण्या करायला लागल्या, त्या करूनही देखील रोगराई वाढली। आळ्या आमच्या आदिवासी बांधवांच्या भात शेतीमध्ये झालेल्या आहेत। त्यातल्या त्यात जे काही बियाणं आमच्या आदिवासी समाजाने घेतलं होतं त्याच्यातही आमच्या आदिवासी समाजाला नाराज झालेला आहे। माझ्या मते 125 दिवसाचा कालावधी ते रोपटं 60 दिवसांमध्येच वर आलेलं आहे। अशा अनेक समस्यांची आदिवासी समाज साहेब इकडचा लढतोय। माझी वाकचौरे साहेबांना एवढीच विनंती आहे, इतकी अतिवृष्टी आमच्या परिसरामध्ये, इथं गुरुजी देखील आहेत, गुरुजींना जरी विचारलं तर जुने जाणकार लोक सांगतात 55 वर्ष असा पाऊस झाला नाही, तो पाऊस यावेळेस पावसाळा झालेला आहे। मी साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही देखील काहीतरी वेगळं आदिवासी समाजासाठी, या परिसरातील लोकांसाठी काहीतरी वेगळं पॅकेज केंद्रातनं आणि राज्य सरकारकडनं आपल्याला मिळालं पाहिजे। आज साहेबांच्या दौऱ्यामध्ये आम्ही कोदणी बेटावर गेलो, तिथलं परिसर साहेबांनी पाहिला। आज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजूरमध्ये मत्स्य विभागाचे अधिकारी आले होते। दिवसभराची कार्यशाळा आदिवासी समाजातील तरुणांसाठी साहेबांनी तिथं आयोजित केली होती। एकंदरीत खासदार वाकचौरे साहेब एक नवी ऊर्जा घेऊन या मागच्या 5-7 महिन्यापासून, वर्षभरापासून साहेब जसे खासदार झालेत, वेगवेगळ्या गोष्टी साहेबांना पाहतायत। साहेब मी आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो का येणाऱ्या काळामध्ये साहेब वेगवेगळ्या स्कीम्स आपल्या त्या परिसरामध्ये आणणार आहात। आपण त्या गोष्टीचा भरपूर असा लाभ घेतला पाहिजे। आणि साहेबांनी जसं सांगितलं का आपला परिसर हा काश्मीरहूनही काही कमी नाहीये। येणाऱ्या काळामध्ये 100 वर्ष 2026ला आपल्या धरणाला पूर्ण होत आहे। साहेब देखील या गोष्टीमध्ये आग्रही आहे का केंद्रातनं जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, त्या परिसराचं सुशोभीकरण कसं करता येईल, इथं पर्यटनामध्ये अजून काही नवीन गोष्ट कशा करता येतील साहेब त्याच्यासाठी आग्रही राहतील। मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। परंतु जो नगर जिल्हा या भंडारदरा धरणावर सुबलाम सुफलाम होतं, नगर जिल्ह्यातील सगळ्या लोकांना आनंद वाटतो का भंडारदरा धरण भरला, परंतु मला खालच्या सर्व लोकांना एवढंच विनंती करायची आहे
का आमच्या आदिवासी समाजाचे हाल मागच्या 4 वर्षात जे झाले, 4 महिन्यात जे झालेले, त्याच्यावर देखील तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही देखील सरकारला विनंती केली पाहिजे. कारण की मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, 5 मे पासून हा पावसाळा सुरू होता, तर काल परवा 2-3 दिवस हा पावसाळा आमच्या परिसरात थांबलेला आहे. पुन्हा 16-17 तारखेला अतिवृष्टी सांगितलेली आहे. प्रचंड हाल आमच्या आदिवासी समाजाचे झालेले आहेत. त्यामुळे मी प्रशासनाला देखील विनंती करतोय, पंचनामे झालेत साहेब, मोबदला 2500-2600 रुपयाच्या वरती ह्या परिसरामध्ये आलेला नाहीये. प्रशासनाला विनंती करतोय, सरकारला विनंती करतोय की आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष द्या आणि जे काय आमच्या समाजाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल, एवढीच मी अपेक्षा इथं करतो आणि थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.